अजितदादांचा 100% घातच असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या संदर्भातले काही प्रश्न देखील उपस्थित केले। सरकारकडून याचा तपास सीआयडी कडून केला जातोय, मात्र त्यावर रोहित पवार समाधानी नाहीत आणि त्यांनी परदेशी संस्थांकडून याचा तपास करण्याची मागणी केली आहे। दुर्दैवी अपघातानंतर 20 दिवस झाले, पण अजूनही तपासाला वेग आलेला नाही। व्हीएसआर कंपनीला पुरावे नष्ट करता यावेत आणि म्हणून उशीर होत नाही ना की कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे असं रोहित पवार म्हणतात। तपास यंत्रणा तपास करत असल्या तरी सुद्धा त्यावर विसंबून न राहता स्वतः रोहित पवार अपघातासंदर्भात माहिती घेत आहेत। घातपातासंदर्भात काही पुरावे मिळतात का ते देखील शोधतायत। रोहित पवार फक्त शंका उपस्थित करून थांबले नाहीत, तर त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले। गुप्तचर संस्थांना भेट देऊन गुप्तहेरांकडून या अपघाताचा तपास करण्यासाठी पावलं उचलली आहेत। गुप्तहेर कसा तपास करू शकतील ते देखील आपण पाहूया। तर परदेशामध्ये गुप्तहेराकडून तपास करणं हे काही नवीन नाही, पण भारतामध्ये स्वतंत्रपणे असा गुप्तचर यंत्रणांकडून तपास करता येतो का? विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळालाय आणि तो डाटा रिकव्हरीसाठी परदेशामध्ये पाठवला देखील जाणार आहे। आता गुप्तहेर ब्लॅक बॉक्स डेटापर्यंत कसे पोहोचणार? डीजीसीएकडे जो काही डेटा आहे तो गुप्तहेरांना कसा मिळणार? आणि यामध्ये तांत्रिक बाबी आहेत। गुप्तहेर यामध्ये तथ्य शोधू शकतील का? मात्र वैमानिक गेल्या 2 महिन्यामध्ये कोणाला भेटला, त्याचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन काय आहेत, विमान कंपनी संदर्भातली माहिती हे गुप्तहेर शोधू शकतील। तर कुठल्या का होईना तपासानं शंका दूर होणं हे महत्त्वाचं असं लोकांनाही वाटतं आणि त्यामुळेच रोहित पवार काय शोधतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देखील लक्ष आहे। रोहित पवार म्हणालेत, आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचं उत्तर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। 2 दिवसात पुन्हा पत्रकार परिषदेमध्ये भेटू। त्यामुळे 18 तारखेच्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार आणखी काय काय पुरावे देतात किंवा काय शंका उपस्थित करतात याकडे आपलं लक्ष असेल।